हाय गाईज, सो आता हळदी कुंकू सगळीकडे चालू आहेत आणि आपल्या बायकांची खूप गडबड होते, म्हणजे स्वयंपाक करून जा किंवा आल्यावर स्वयंपाक करा. सो मी काय केलं, हळदी कुंकूला जाण्याआधीच स्वयंपाक करत होती आणि टायमर लावला होता. जवळपास आहे ना पाऊण तास ते अर्धा तासामध्ये हा स्वयंपाक होतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. सो कुकरमध्ये काय केलं, कुकरचा डब्बा घेतला, त्याच्यामध्ये डाळी टाकलेत, मिक्स डाळी, म्हणजे आम्ही शक्यतो मिक्स डाळीच वापरतो. सो त्यांना छान धुतल्या स्वच्छ 3दा पाण्यामध्ये आणि मग कांदा, टोमॅटो, मिरची, हळद, दाल तडका मसाला, तेल हे सगळं टाकलेलं आहे. तांदूळ सुद्धा 3दा स्वच्छ पाण्यात धुतले आणि कुकरमध्ये टाका थोडंसं पाणी आणि मग आपले डब्बे, म्हणजे डाळीचा डब्बा खाली आणि वरती भाताचा डब्बा, आणि एका साईडला शिटी करत ठेवली. आणि वांग सुद्धा भाजलं भरितासाठी आणि ते नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलं थोडंसं, म्हणजे साली काढायला इझी होतात. आणि मग घेतला दुसरा बाउल, त्याच्यामध्ये टाकल्या भेंडी, ज्या अशा उभ्या स्लीट केल्या होत्या त्या, आणि मग बेसिक मसाले टाकलेत. हळद, तिखट, त्यानंतर मीठ, आपला कांदा लसूण मसाला, घरचा मसाला, त्याच्यानंतर भरलेल्यासारखा फील देण्यासाठी डेसिकेटेड कोकोनट, बेसन आणि दाण्याचा कूट, गरम मसाला किंवा गोडा मसाला आणि कसुरी मेथी छान असं मिक्स केलेलं आहे. मग घ्या कढई, टाका थोडंसं तेल, जिरा टाका, म्हणजे जिऱ्याची फोडणी द्या आणि मग आपण जे मॅरिनेट केलेली भेंडी आहेत ना ती टाकायची. छान क्रिस्पी मंद आचेवरती त्याला फ्राय करायची आणि खूप छान लागते. डब्बा रेसिपी आहे, तुमच्या मुलांना डब्याला द्या, नक्की फस्त करतील. आणि कोथिंबिरीने गार्निश करून अशा प्रकारे आपली भेंडी मसाला तयार झालेला आहे. आणि आपली जी वांगी होती ती छान नॉर्मल झाली आहेत, त्याची सालं काढली, त्याला छान टेचलं, एका साईडला लसूणसुद्धा टेचून घेतलं आणि अशा प्रकारे फोडणीचं सामानसुद्धा तयार झालेलं आहे. पुन्हा घ्या पातेलं, टाका तेल, मोहरीची फोडणी द्या, जिऱ्याची फोडणी द्या, त्यानंतर लसूण टाका, जो आपण टेचला होता ना तो, त्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सौते करा. मग आपण कांदे चॉप केलेले ते टाकायचे, ते सुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सौते करायचे. मग टोमॅटो टाकायचं आणि लगेचच टाकायचं मीठ, कारण तुम्हाला माहिती आहे कांदा टोमॅटोची कुकिंग प्रोसेस त्याच्यामुळे वाढते. आणि एक आहे ना वाफ काढायची. वाफ काढून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं जिंजर गार्लिकची पेस्ट, पुन्हा छान सौते करायचं. आणि बेसिक जे मसाले मी वापरते, म्हणजे लाल तिखट, हळद, आपला घरचा साठवून घेतला मसाला किंवा कांदा लसूण मसाला, आणि गोडा मसाला किंवा गरम मसाला वापरा. मी इथे ना किचन किंग मसाला टाकला होता, खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यानंतर आपलं छान मसाले सौते करायचे, मंद आचेवरती कुक करायचं. आणि आता ह्या स्टेजला आपण आपलं जे वांगं भाजलं होतं, त्याला टेचलं होतं ते टाकायचं आणि त्याला कसुरी मेथी टाकायची. कसुरी मेथीने खूप छान असा फ्लेवर येतो. आणि 1-2 वाफ कडक काढायचे, कोथिंबिरीने गार्निश करून जबरदस्त भरीत तयार झाले. आणि ह्या साईडला कुकरसुद्धा थंड झालेला आहे आणि बघू शकतात भात पण झाला आणि डाळीला पण छान अशी शिट्ट्या झाल्यामुळे डाळ खूप छान अशी घोटली गेलेली आहे. तर घ्या पातेलं, टाका तेल आणि मग मस्त असं लसूण टाका, मोहरी जिऱ्याची फोडणी द्या, थोडीशी कोथिंबीर टाका आणि आपली जी डाळ मस्त अशी शिजलेली होती ती टाकायची, वाफ काढायची आणि कोथिंबीरीने गार्निश करून मस्त अशी डाळ पण रेडी झाली. भाकऱ्यासुद्धा फटाफट थापल्या आणि अशा प्रकारे मस्त असा आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि अशा प्रकारे